नमस्कार, मी संकेत आवटे. रिचेस्ट मॅन इन बेबीलॉन हे पुस्तक मी वाचत होतो आणि त्यामधून यशाचे असे 5 नियम मला कळाले ना, खरंच ऐकायला सिंपल आहेत, पण हेच रहस्य आहे श्रीमंत माणसांचं, करोडपती लोकांचं, करोडपती बनण्याचं, यशस्वी बनण्याचं आणि टिकून राहण्याचं. फक्त एकदा यशस्वी बनणं, लखपती, करोडपती बनणं, पैसा कमावणं सोपं आहे, पण तो टिकवणं, लाँग टर्ममध्ये सस्टेन राहणं तेवढंच कठीण आहे. जर तुम्ही हे 5 नियम फॉलो केले ना, तर गॅरंटी देऊन सांगतोय तुम्हाला हवा तेवढा पैसा कमवता येईल, जे हवं ते मिळवता येईल आणि सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे पहिला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सुरुवात एका सिंपल गोष्टीने करतोय, जे त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं आणि त्यामधूनच बरंच काही मला शिकायला मिळालं. एक वडील असतात, एक व्यक्ती असतो, त्याच्याकडे प्रचंड संपत्ती असते, पण त्याला छोटासा मनामध्ये डाऊट असतो, माझा मुलगा माझ्यानंतर कॅपेबल आहे का माझी संपत्ती सांभाळण्यासाठी? जे मी कमवलंय, एवढी मोठी संपत्ती, एवढं मोठं साम्राज्य माझं आहे, ते सांभाळण्यासाठी माझा मुलगा लायक आहे का? मी हे सगळं काही केलं, सगळे माझे कष्ट आहेत, ते वाया तर नाही ना जाणार? माझं नाव धुळीला तर नाही ना मिळणार? ही सारखं मनात त्याच्या शंका येत असते. म्हणून तो त्याच्या मुलाला बोलवतो आणि मुलाला म्हणतो, बाळ, हे सगळं साम्राज्य तुझं आहे, सगळी संपत्ती तुझी आहे, पण यासाठी खरंच तू कॅपेबल आहेस का? हे तुला सिद्ध करून दाखवावं लागेल. त्यासाठी एक काम तुला करावं लागेल, घरातून बाहेर पडावं लागेल आणि तुला सिद्ध करावं लागेल तू यासाठी लायक आहेस, तू कॅपेबल आहेस हे सगळं सांभाळण्यासाठी, तू कॅपेबल आहेस माझे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि जर तू कॅपेबल ठरला नाहीस तर मात्र मी ही सगळी संपत्ती डोनेट करून टाकेन, दान करेन, तुला एक छदाम सुद्धा यामधला मिळणार नाही. हे ऐकताच पोरग्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तो बाप आपल्या मुलाला थोडी सोन्याची नाणी देतो, सिक्के देतो, एका थैलीमध्ये भरून त्याला ती थैली देऊ करतो, प्लस 5 असे संदेश लिहिलेली चिठ्ठी सुद्धा त्याला देतो, जेणेकरून त्याचा वापर करून तो आयुष्यात काहीतरी करू शकेल. मुलगा बाहेर पडतो. बाहेर पडताना त्याच्या आईला थोडीशी काळजी वाटते, अरे यार, एवढ्या मोठ्या घरातला मुलगा डायरेक्ट बाहेर जातोय, तेही काही सोन्याचे सिक्के नाणे घेऊन, एवढ्यावर त्याचं काय होणार? त्याला ती 2 घोडे देऊ करते. हे 2 घोडे तो सोबत घेऊन जात असतो आणि त्यासोबतच त्याला एक गुलाम दिला जातो, कामगार त्याच्यासोबत सेवक दिला जातो. त्यांना घेऊन तो घरातून बाहेर पडतो. बाहेर पडताना लगेच पुढच्या गावामध्ये पोहोचतो. गावामध्ये एंट्री होताच 2 महाशय तिथे उभे असतात, जे स्वतःमध्ये कुजबुजत असतात, अरे यार, श्रीमंत व्हायचं असेल ना तर हा घोड्याचा व्यापार भयंकर चांगला आहे. काय व्यापार आहे तुम्हाला जाणून घ्यायचा आहे? असं म्हणून तो त्या मुलाला सगळी माहिती सांगू लागतो. इथे खूप मोठ्या शर्यत्या भरतात. घोड्यांच्या शर्यत्यामध्ये जर तुम्ही पैसा लावला आणि घोडा जर लावला तर मात्र खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसे कमवू शकता. सट्टा लावल्यासारखा हा प्रकार आहे, पण तुम्हाला तुमच्या घोड्यांवर विश्वास असेलच ना. तुम्ही घोडा तर घेऊन आलात, आमच्या घोड्यावर लावण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा घोडा पळवू शकता. आमचा हा माणूस आहे, हा रायडर आहे, तो घोडा पळवेल आणि जर तो जिंकला ना तर तुम्हाला खूप जास्त पैसे मिळतील. हे ऐकता क्षणी या मुलाला वाटतं, आता माझे पैसे वाढणार आहेत. त्यातले काही सिक्के काढून तो त्यांना सोन्याचे देऊ करतो आणि रेसमध्ये भाग घ्यायला सांगतो. शर्यत चालू होते. आता हा जिंकणार असं त्याला वाटत असतं, पण तसं होत नाही. ऍक्च्युली याचा घोडा मागेच राहतो, शर्यत हारतो, गुंतवलेले पैसे, लावलेले पैसे बुडतात, पैसे झिरो होतात. थोडेसे नाणे शिल्लक असतात, आता ते तरी आहेत, हे घेऊन तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा थोडा वेळ पुढे गेल्यावर एक बिझनेसमॅन, सुटाबुटात चांगले कपडे घातलेला एक सुंदर असा व्यक्ती पुढे उभा असतो. तो काहीतरी विचार करत असतो, बोलत असतो, एका व्यक्तीला काहीतरी सांगत असतो. ते ऐकून याला सुद्धा इंटरेस्ट होतो. अरे हा श्रीमंत व्यक्ती आहे, मगाशी जे होते ना ते छपरी लोक होते, त्यांच्या नादाला लागून माझे पैसे बुडाले, पण आता हा मात्र थोडासा मला यशस्वी व्यक्ती वाटतोय, कारण राहणीमानावरूनच त्याच्याकडून येतं की हा श्रीमंत व्यक्ती आहे. आणि जेव्हा तो त्याच्याबरोबर मुलगा बोलतो तेव्हा तो मुलाला सांगतो की अरे यार, शेजारी एक स्त्री आहे, तिचा पती वारलाय, तो बिझनेस करत होता, कपड्याचा व्यापारी होता, त्याच्याकडे कपडे आहेत आणि ते कपडे ती स्त्री कोण बिझनेस करणार? आता मला बिझनेस पुढे करायचा नाही म्हणून ती सगळे कपडे आता विकत आहे, तेही कमी दरामध्ये, खूप कमी दरामध्ये मी ते कपडे विकत घेणार आणि पुढे बाजारपेठेमध्ये विकणार, जेणेकरून माझे पैसे डबल होऊ शकतात. मी प्रचंड कमाई करू शकतो जर मला ते कपडे मिळाले तर. खूप मोठी संधी आहे आणि मी त्याचा फायदा करून घेणार आहे. हे ऐकता क्षणी त्याला पण वाटू लागतं की हा बिझनेस मी पण करू शकतो. एवढ्या कमी पैशांमध्ये कपडे बाय करायचे आणि बाजारपेठेमध्ये मोठ्या किमतीला विकायचे, पैसे डबल ट्रिपल होणार काही दिवसातच. आणि सोन्याचे सिक्के तर आहेतच माझ्याकडे, या सिक्क्यांचा वापर करून मी खूप काही कमवू शकतो. म्हणून तो निघतो, कपडे घ्यायला जातो, त्या बिझनेसमॅनला सांगतो. बिझनेसमॅन म्हटलेला असतो त्याने ऑलरेडीच की माझ्याकडे आत्ता पैसे नाही, मी घेऊन येणार आणि
बाईंग करणार आहे, पण हा म्हणतो मी बाईंग करतोय, मी खरेदी करतोय, तो खरेदी करतो, त्याला पार्टनरशिपमध्ये घेतो, पण बिझनेसमॅन जसं ती खरेदी करतो तिथून गायब होतो. पुन्हा एकदा शेंडी लागल्याची शक्यता असते, पण हा कपडे घेऊन इकडे पुन्हा गावी येतो, गावामध्ये त्याचा डेपो मारतो, विकण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्यामध्ये एक्सपर्ट नसल्यामुळे बिझनेस होत नाही. पुन्हा एकदा ज्या लेवलला बाय केलं त्या लेवलपेक्षाही कमी रेंजमध्ये त्याला ती सेल करावी लागतात कपडे, पुन्हा एकदा लॉस, अजून एकदा लॉस, असं करत करत वारंवार ठेच लागत राहते. जी पुंजी त्याला मिळालेली होती ती सगळी संपते, सोन्याची नाणी झिरो होतात. आता पर्याय नसतो, त्याला घोडे विकावे लागतात, गुलाम विकावा लागतो, शेवटी वाचतो एकटाच. आता एकटा करायचं तरी काय, म्हणून मजदुरी करायला लागतो, कसं बसं पोट भरायला लागतो, काय करायचं सुचत नाही, उपाशी मरायची वेळ येते. आणि तेवढ्यात आठवतं, पैसा तर आपण वापरला, सोनं तर आपण संपवलं, पण 5 संदेश मला दिले होते, वाचूया तरी, काहीतरी लिहिलं असेल ना त्यामध्ये. आणि ते 5 संदेश तो वाचतो, आणि जेव्हा 7-8 वर्षांनी तो घरी पोहोचतो ना, तेव्हा घरी ही सगळी स्टोरी सांगत असतो. आणि घरामध्ये गेल्यानंतर तो सांगतो की मी खरंच पूर्णपणे खचलो होतो, झिरो झालो होतो, काहीही माझ्याकडे नव्हतं, पण तुमचे 5 संदेश हे मौल्यवान होते, त्याच्या एवढी व्हॅल्यू कशालाच नव्हती. आणि ते जेव्हा मी वाचलं ना, तेव्हापासून माझं आयुष्य बदललं. आज मी करोडपती आहे, संपत्ती अपार आहे माझ्याकडे, मी लग्नसुद्धा केलं, माझी एक सुखी आनंदी फॅमिलीसुद्धा आहे. हे ऐकून त्याच्याही वडिलांना आश्चर्याचा धक्का बसतो. खरंच माझा मुलगा कॅपेबल आहे. काय केलंस तू, आणि काय त्यामधून वाचलं, आणि काय तुला त्यामधून समजलं, ते ऐकण्याची जिद्द त्यांच्या वडिलांमध्ये असते, त्याच्या फॅमिलीमध्ये असते. आणि सगळे त्याला विचारू लागतात, तो सगळं सविस्तर सांगू लागतो, सगळी घडलेली स्टोरी सांगतो. घरातल्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. पण पुढे काय झालं, तुझं आयुष्य कसं बदललं, कसं तुझं आयुष्य टर्न झालं, हे सगळं घरातल्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि त्यामधला तो पहिला संदेश सांगतो, वडिलांनी त्याला लिहून दिला होता, आणि त्या पहिल्या संदेशला तो इम्प्लिमेंट करतो. आपल्या कमाईपैकी 10% अमाऊंट ही गुंतवायला हवी, जे तुम्ही कमवाल त्यामधलं 10% सेव्ह करायला हवं, हा पहिला संदेश होता. आणि तो संदेश वाचल्यावर त्याने एक डोक्यामध्ये फिक्स ठेवलं, आजपर्यंत आपण खूप ठेचा खाल्लेत, सगळं काही संपवलंय, झिरोला आहे आपण, आता ॲटलिस्ट हे तरी म्हणू, हे 5 नियम तरी आपण पाळून बघू, काही आयुष्यामध्ये होऊ शकतं का. कमाई खूप छोटी आहे, खूप कमी माझा इन्कम आहे, कमाई, अरे हातात काही शिल्लकच राहत नाही, आणि त्यामधले पण 10% सेव्ह करायचे. चला ठीक आहे, उपाशी होतोच ना, अजून थोडे दिवस कळ सोचू, बघू काय होतं, कशा प्रकारे हे वर्क होतं. हे ऐकून त्याने 10% अमाऊंट बाजूला काढून सेव्ह करायला सुरुवात केली. जी कमाई होईल ना, तशी आपली आता तक्रार असते की माझी कमाई छोटी आहे, मी कशी SIP करू, मी कसा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू, मी कशा प्रकारे अजून ग्रो होऊ, मला वाटत नाही माझा पगार कमी असल्यामुळे हे सगळं होईल. ही शंका त्याने पहिल्यांदा मनातून काढून टाकली. पगार पहिला तुम्हाला 2,000 होताच ना, 5,000 होताच ना, 10,000 होताच ना, 20,000 झाला ना, प्रत्येक स्टेपला तुम्ही गरीबच होता आणि तुम्हाला ते पुरत नव्हते पैसे. ही स्टोरी माझी सुद्धा आहे. पण जेव्हा हे डोक्यामध्ये फिट होतं ना की मला सेव्हिंग करायचं आहे, नेक्स्ट स्टेप पुढं जायचं आहे मला, त्यावेळी या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. आणि त्याने ते करून दाखवलं. 10% सेव्हिंग तो करू लागला, पैशाची बचत होऊ लागली. पण पुढे काय झालं, दुसरा नियम त्याने फॉलो केला, पैसा त्याच लोकांकडे सुरक्षित राहतो जो योग्य सल्ल्याने आणि योग्य मार्गाने गुंतवला जातो. ही सगळ्यात मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला कोणीतरी सांगितलं ना, घोड्यांमध्ये गुंतवणूक कर, रेसमध्ये लावला, पैसे बुडाले. त्याला कोणीतरी सांगितलं ना, त्या व्यापारामध्ये पैसे लाव, पैसे बुडाले, कारण त्याला ते येत नव्हतं, तो त्याचा बिझनेस नव्हता, त्याचं त्याला नॉलेज नव्हतं, त्याचा त्याला अभ्यास नव्हता, आणि तेच त्याचं चुकलं. इन शॉर्ट, गुंतवणूक त्याच ठिकाणी झाली पाहिजे जी गुंतवणूक योग्य ठिकाणी होईल, त्याची तुम्हाला समज असेल, चांगल्या सल्ल्याने तुम्ही केली असेल. आणि जेव्हा योग्य सल्ला, योग्य डोकं, योग्य मेंदू आणि योग्य नॉलेज तिकडे लागलेलं असतं, ते तुम्हाला प्रॉफिट मिळवून देतच. कारण चुकीच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक नेहमीच आपल्याला नुकसानीमध्ये ढकलते. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली ना, अडकला ना, फसला ना, मग हेच होतं. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केलीच असेल, हा कुठला तरी तो कुठला तरी डबल होणार, 4 पटीने होणार, केली असेल गुंतवणूक, फसला असाल, गॅरंटी आहे. पण आपल्यापैकी बरेच लोक, बरेच सबस्क्रायबर मला कमेंट करतात की सर तुम्ही जे स्टॉक सांगितले ना, त्याचा मी विचार करून, अभ्यास करून गुंतवणूक केली, आणि आज माझा पोर्टफोलिओ एवढा मोठा झाला आहे. माझ्याकडे जे लोक गुंतवणूक करतायत ना, ते मला सांगतायत की सर मी महिन्याला 2%, 5%, 10% देणाऱ्यांकडे गुंतवणूक केली होती, पहिला पैसे बुडाले, पण जेव्हापासून तुमच्या थ्रू गुंतवणूक केली आहे, तुमच्या स्मॉल कॅप बास्केट थ्रू गुंतवणूक केली आहे, या नंबरला त्यांनी कॉल केला होता, सगळी माहिती घेतली, गुंतवणूक केली, तेव्हा त्यांना कळून चुकलं की सर हेच बेस्ट रिटर्न देतात, पैसे तर माझ्याच अकाउंटला राहिले, सिक्युअर राहिले, तुम्ही कुठे गुंतवणूक करताय ना, हे सगळं मला दिसतंय, स्टॉक मी समोर बघतोय, प्रॉफिट लॉस मला समोर दिसतोय, एवढी सिक्युरिटी आहे, आणि प्लस
चांगलं प्रॉफिट मला मिळतंय, डिव्हिडंड पण मला मिळतोय आणि जेव्हा मी चांगल्या सल्ल्याने यामध्ये गुंतवणूक केली ना तेव्हापासून मी खूप चांगली कमाई करतोय. आणि याच लोकांना कळून चुकलं की चांगल्या मार्गाने गुंतवणूक करणं, चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणं आणि चांगल्या सल्ल्याने गुंतवणूक करणं किती महत्त्वाचं आहे. आणि याच्या पुढे जाऊन महत्त्वाचा आहे तिसरा संदेश. पैसा त्याच लोकांसाठी काम करतो जो योग्य ठिकाणी गुंतवला जातो आणि त्याला कामाला योग्य ठिकाणी लावलं जातं. पैशाला काम करायला लावणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करणार नाही, तुम्ही काम केलं, काम करून पैसा कमवलात, पण तोच पैसा जर तुमच्यासाठी काम करत नसेल, इन शॉर्ट तो वाढत नसेल, योग्य ठिकाणी गुंतवला नसेल, तर 100% तो पैशाला काहीही व्हॅल्यू नाही. त्याने तुमच्यासाठी काम करायला हवं, तेव्हाच त्याच्यामध्ये वाढ होते, कंपाऊंडिंग होतं आणि प्रचंड इस्टेट तुमची संपत्ती वाढू लागते. याचं महत्त्वाचं कारण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. ज्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कळालं ना, हे खरंच खूप मोठं वंडर आहे, आश्चर्य आहे. याच्यामधूनच आपण चांगली कमाई करू शकतो. इन शॉर्ट, तुम्ही जी कमाई करताना ती योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे. गुंतवलेली कमाई तुमच्यासाठी काम करत राहायला पाहिजे आणि जर ती खरंच काम करत असेल ना तर 100% तुमचं नशीब काम करेल, हे मात्र नक्की. त्यामुळे तिसरा संदेश हा खूप महत्त्वाचा होता. आणि चौथा, पुढचा महत्त्वाचा संदेश, पैसा त्याच ठिकाणी गुंतवा ज्याची तुम्हाला समज आहे. हो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे. मी आजही फार्मा सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक करत नाही. मी ॲक्सेप्ट करतोय कारण मला त्यामधलं एकदम डीप नॉलेज नाही. थोडंसं मी सावध असतो. त्यामधले स्टॉकवर माझे डोळ्यात तेल घालून लक्ष असतं की हां, खूप मोठी गुंतवणूक नको, डायव्हर्सिफाय करायचं आहे म्हणून मी त्यामध्ये काही पैसे लावले आहेत, पण त्या स्टॉकवर माझी नजर असते कारण मला त्यामधलं इन डेप्थ नॉलेज नाही. माझा तो कोर बिझनेस नव्हता, मी त्या सेक्टरमध्ये काम केलेलं नाही, कधी एवढ्या ड्रिल डाऊन करून मी त्या बिझनेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून मी फार्मामधून थोडासा सावध असतो. त्याचबरोबर आपण ज्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करतोय, मग ऑटोमोबाईल असेल किंवा असेल, इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये, फायनान्स सेक्टरमध्ये मला नॉलेज आहे, मी ॲक्सेप्ट करतोय, मी त्यामध्ये जास्त गुंतवणूक करतोय, त्यामध्ये जास्त ड्रिल डाऊन करण्याचा प्रयत्न करतोय, चांगली क्वालिटी स्टॉक निवडतो आणि मॅक्सिमम त्यामध्येच उतरतो. बट आपलं चुकतं काय, कॉमन माणसाचं चुकतं काय, मी काम करतोय ना ऑटोमोबाईलमध्ये, मला माहित आहे टाटा मोटर कसा आहे, मला माहित आहे बजाज कसा आहे, मला माहित आहे मारुती कसा आहे, नको इकडे गुंतवणूक करायला. मला वाटतं फार्मामध्ये, मला वाटतं बँकिंगमध्ये काहीतरी होऊ शकतं, काहीतरी होऊ शकतं, कोणीतरी सांगतो म्हणून आपण तिकडे जाऊन फसतो. पण आपल्याला तिकडचं नॉलेजच नाही तर त्यामध्ये फसायचं का? तुम्हाला वाटत असतं ना, आपली सेक्टर, आपण आता सध्या ज्या ऑटोमोबाईलमध्ये काम करतोय, ग्रोथ स्लो आहे, 20%, 10% ते ग्रो होईल, ठीक आहे. पण ज्या फार्माबद्दल आपल्याला माहितीच नाही, ज्या बँकिंगबद्दल आपल्याला माहितीच नाही, तिकडे डायरेक्ट डोळे झाकून कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करणं किती फायद्याचं ठरेल? ते 100% सट्टा लावल्याचाच प्रकार होणार. जरी सगळ्या गोष्टी लिगल आहेत, योग्य आहेत, ठीक आहेत, मान्य आहे, पण तुम्हाला माहिती नसताना तिकडे गुंतवणूक करणं सट्टाच आहे ना. जर तुम्हाला एका बिझनेसचं नॉलेज असेल, बरं बिझनेस कुठला आहे? कपड्यांचा व्यापार करायचा, त्या बिझनेसचं तुम्हाला चांगलं नॉलेज आहे, पण तुम्हाला वाटतं मेडिकलमध्ये खूप चांगला फायदा आहे, म्हणून जर तुम्ही स्वतःचं मेडिकल फार्मासिस्ट तुम्ही बनणार असाल तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉफिट होईल का? 100% नाही, तुम्ही लॉसेसच खाणार, कारण तो एक सट्टा असेल, एक लावलेला असा डाव ज्यामध्ये काय होईल त्याचं भविष्य पूर्णपणे अंधारात असणार. पण कपड्याच्या व्यापारामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ना, अनुभव आहे, त्याची खात्री आहे, अशाच सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला हवी आणि तिकडेच आपला पैसा लावायला हवा. शेवटचा आणि 5वा नियम खूप प्रचंड अति महत्त्वाचा, 99.999999 किंवा आपण 100% लोक जिथं फसतात ना, तो हाच पॉईंट आहे. क्विक मनी, एकदम येणारा पैसा, त्याच्या मागे लागणं. जे लोक त्याच्या मागे लागतात ते तिकडे फसतात, हे मात्र नक्की. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, क्विक मनी, 25 दिन में पैसा डबल, अक्षय कुमार बनायला जात असाल ना तर 100% फसणार. आज मार्केटमध्ये अशा कंपन्या आहेत ज्या महिन्याला 10% तुम्हाला देत आहेत, 10% पर मंथ, आणि त्याच्यावर कहर म्हणजे अशा बऱ्याच कंपन्या आत्ता आहेत, रोज 1% व्याज तुम्हाला अकाउंटवर पाठवत आहेत, महिन्याला 30%, जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये पैसे डबल होतात. अशा खरोखर कंपन्या आहेत. पण अशा कंपन्यांमध्ये जेव्हा गुंतवणूक करतो ना तेव्हा सगळा पैसा लुटून ते पळून जातात. 2-4 लोकांना पैसे द्यायचे, ते 100 लोकांना सांगतात, 100 लोकांचा पैसा घ्यायचा आणि गायब व्हायचं. हे सिंपल फंडे त्यांच्याकडे आहेत. साधा विचार करा यार, अंबानी, टाटा, बिर्ला, त्यांना या स्कीमा माहिती नसतील, 1-2 दिवसांमध्ये पैसे डबल करणाऱ्या, त्यांनी सगळे धंदे बंद करून तिकडे पैसा लावला असताना. तुम्हाला माहिती आहे टाटा ग्रुपची ग्रोथ काय आहे? पर इयर 10%, 8%. तुम्हाला माहिती आहे रिलायन्सची ग्रोथ किती टक्क्यांनी होते? पर इयर 15 ते 20%. तुम्हाला माहिती आहे अदानींची ग्रोथ किती होते? पर इयर 20% ते 25%. जर
वर्षाला 20% ते कमवत आहेत एवढा मोठा बिझनेस करून, तर महिन्याला 10% मिळणाऱ्या स्कीममध्ये का ते पैसा लावत नाहीत? सगळा पैसा निवांत तिकडे लावायचा, घरी निवांत बसायचं, पैसे वाढत आहेत, एन्जॉय करत राहायचं. कशाला कटकट पाहिजे ती? जिओसारखे सिम कार्ड विकत बसायची गरज नाही ना अंबानींना. त्याचबरोबर बिर्लांना सिमेंट विकत बसायची गरज नाही, टाटांना गाड्या विकत बसायची गरज नाही, मीठ बनवत बसायची गरज नाही, किंवा अदानींना त्या पोर्टवर सामानाची वाहतूक करत बसायची काय गरज आहे? सिमेंट इंडस्ट्रीज विकत घेण्याची काय गरज आहे? ॲल्युमिनियमच्या कंपन्या विकत घेण्याची काय गरज आहे? हेच उद्योग करू शकतात ना. पण या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत. क्लिअरली या गोष्टी फेक आहेत. त्यामुळे शॉर्टकट मारायच्या बिलकुल नादी लागू नका. मला बरेच कॉल येतात, सर माझ्या गावी ही स्कीम चालू आहे, माझ्या सिटीमध्ये ही स्कीम चालू आहे, मला 5% देतोय, मला हा 10% देतोय. नका नादी लागू. मी बऱ्याच वेळा तळमळीने तुमच्यासाठी सांगतोय की अशा स्कीममध्ये फसू नका. मी म्हणेन FD करून टाका. या लोकांच्या बिलकुल नादी लागू नका. ते पैसे लुटणार आणि घेऊन पळूनच जाणार. त्यामुळे कुठल्याही कंपनीचं नाव कृपया कमेंट करत बसू नका. ही कशी आहे, ती कशी आहे, ती फ्रॉडच आहे, फेकच आहे, मी गॅरंटीड देऊन तुम्हाला सांगतोय. आता जर ती कंपनी जेन्युइन असेल ना, तर त्या कंपनीकडे सेबी रजिस्ट्रेशन आहे का? आता जसं तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करता, आमच्या रिचमी प्लॅटफॉर्मवर येता, स्मॉल केस सिलेक्ट करता, तुम्हाला इथे दिसतो ना आमचा सेबी रजिस्ट्रेशन नंबर. सेबीचं रजिस्ट्रेशन आहे ना, RBIचे अप्रुव्हल्स आहेत ना, ॲज अ कंपनी सगळ्या गोष्टींचा कंप्लायन्स माझा आहे ना, तर मी रजिस्टर्ड ऑथोराइज्ड असल्यामुळे हा बिझनेस करू शकतो. पण तुम्ही ज्या व्यक्तीकडे करताय ना, त्याने कंपनी रजिस्टर केली आहे दुबईमध्ये. तुम्हाला काय माहिती आहे त्या कंपनीचं काय चालू आहे? तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याकडे RBIचं अप्रुव्हल आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे का सेबीचं अप्रुव्हल त्याने घेतलंय की नाही? यातलं काहीही त्याच्याकडे नसतं आणि तो लिगली कुठल्याही प्रकारचे कंप्लायन्सेस फॉलो करत नाही. भारतामध्ये त्याला बिझनेस करायची कुठलीही परवानगी नाही. तरी सुद्धा आपण त्याच्याकडे गुंतवणूक करतो, फसतो, अडकतो, पैसा सगळा बुडवतो. कृपया या फंद्यामध्ये फसू नका आणि स्वतःला हे खरंच तुम्ही 5 नियम जर फॉलो केले ना, जगामध्ये काहीही अशक्य नाही. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय. खरंच हे 5 नियम जर तुम्हाला सिंपल साधे वाटत असतील, आधी ऐकलेत असं जरी वाटत असतील, पण एकदा मनापासून त्याला इम्प्लिमेंट करून बघा, तुमची वेल्थ 100% क्रिएट होणार, मी गॅरंटी देऊन सांगतोय. त्यामुळे सुरुवात करा, पहिली स्टेप घ्या आणि लवकरात लवकर या कामाला लागा. गॅरंटीड तुम्ही सक्सेसफुल होणार. नेहमीप्रमाणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नेहमी जसं तुम्ही प्रेम देता ना, व्हिडिओला लाईक करता, शेअर करता, तुमचं मतं मला कमेंट करून कळवता, नवीन विषय मला कमेंट करून सांगता, जेणेकरून मी त्यावर व्हिडिओ बनवतो. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही करताच. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.